Deep trouble, deep faith. खोल त्रास, खोल विश्वास किंवा गहन त्रास, गहन विश्वास. Now there are different categories of troubles that trouble men. त्रासांचे वेगवेगळे वर्ग असतात जे माणसांना त्रास देतात. In fact, the second name for this world is trouble. आणि उलटपक्षी या जगाचं दुसरं नाव आहे त्रास. Firstly, I will let you know what triggers trouble. पहिलं तर मी तुम्हा लोकांना सांगेन की त्रास कशामुळे सुरू होतात. First, पहिलं, if you go away from God, तुम्ही जर देवापासून लांब गेला ना that will bring trouble. तर त्यातनं त्रास सुरू होतात. Second point, दुसरा मुद्दा, you will have trouble तुम्हाला त्रास होतील because कारण no man is spared from trouble. एकही माणूस त्रासांपासून वंचित नाही. Amen. जगात जो जन्माला येतो तो त्रास बांधूनच येतो. Third, 3, troubles can be a sign that you are fit for the kingdom of God. त्रास जे तुझ्या आयुष्यात तुला होत असतात ना त्यावरनं हे कळून येतं, दिसून येतं, सिद्ध होतं की तू देवाच्या राज्यासाठी फिट आहेस. So it is a part of Christian life. तर ख्रिश्चन जीवनाचा हा एक भाग आहे. But we have to go through it all पण आपल्याला त्या सगळ्यातून जायला पाहिजे. by the strength of God. आणि तेही देवाच्या शक्तीनं, देवाच्या ताकदीनं आपण त्यातनं जायचं. Fourth point, चौथा मुद्दा, lust for money can bring trouble. पैशासाठीची वासना किंवा मोह आपल्या जीवनामध्ये त्रास आणू शकतात. Fifth point, पाचवा मुद्दा, if you are a preacher, तुम्ही जो उपदेशक आहात, प्रीचर, प्रचारक आहात, you will have to go through trouble. तर तुम्हाला त्रासांमधून जावं लागेल. Sixth point, सहावा मुद्दा, anyone who wants to live all out for Christ is in for a lot of trouble. ज्या कुणाला ख्रिस्तासाठी ऑल आउट जगायचं असतं ना की येशू म्हणजे येशू, आता मी येशूंच्याच मागे चालणार, असे जे कोणी समर्पित लोक असतात त्यांना त्रास होणार. Seventh, 7, God haters will trouble you. परमेश्वराचा तिरस्कार करणारे जे लोक असतात, ज्यांना देव आवडत नाही, ते देवाचा तिरस्कार करतात, ते लोक तुम्हाला त्रास देणार. Eighth point, आठवा मुद्दा, cheating will bring trouble. तुम्ही जर फसवलं ना लोकांना तर त्यातून पण त्रास होतील. Ninth point, नववा मुद्दा, evil people will consider you a troublemaker. दुष्ट माणसं तुम्हाला त्रास देणारे ठरवतील. One thing is sure, एक गोष्ट नक्की आहे, trouble will come. त्रास तर होणार बेटा. Like Jesus, जसं येशू he was in heaven, स्वर्गात होते, but he left everything for us. पण आपल्यासाठी येशूंनी सर्व काही सोडलं And he went into all the trouble for us. आणि सगळ्या त्रासांमध्ये येशू आपल्यासाठी, आपल्या खातर गेले. सोडूनी सर्व सुख, सोडूनी स्वर्ग सुख. He died for us. आपल्यासाठी येशू मरण He पावले, lived for us. आपल्यासाठी जगले, He was persecuted for us. आपल्यासाठी येशूंचा छळ So झाला. that's what we are called for. आणि त्याच्यासाठीच आपलं पाचारण आहे. आपल्याला बोलवलेलंच त्यासाठी आहे की दुसऱ्यांसाठी जगायचं. ते करताना आपल्याला त्रास होणार आहे, ते भोगायचे. See God's timing. तुम्ही देवाची वेळ बघा. 1,000 years he will bind him, and 1,000 years after that he will release him. 1000 वर्ष देव त्याला तिथे बांधून ठेवेल, त्या पश्चात 1000 वर्ष देव त्याला सोडेल. If God can bind him for 1,000 years, देव जर त्या सैतानाला 1000 वर्ष बांधू शकतो and in that 1,000 years he cannot come out with his own power, आणि त्या 1000 वर्षामध्ये सैतान बाहेर पडू शकणार नाही त्याची शक्ती घेऊन, how can he touch you now? तर आता तो सैतान तुम्हाला कसा हात लावेल? कसा हात लावेल? That means all power is in God's hand. म्हणजे सगळं सामर्थ्य देवाच्या हातात आहे. See? आता तो सैतान आपल्याला खरं म्हटलं तर हात लावू देत नाही. गोष्ट वेगळी की आपल्यातल्या अनेकांच्या मागे तो लागलाय. For 1,000 years, 1000 वर्ष if God can bind him, जर देव सैतानाला बांधू शकतो, can he not bind him in your life? You will hardly live 100 हा ना, years. तुझं एक तर 70-80 नाही तर जास्तीत जास्त चला सेंचुरी, 100 वर्षाचं जीवन. त्या 100 वर्षाच्या जीवनात सैतानाला तुझ्यासाठी देव बांधणार नाही का? He can do it. करू शकतो. You have to trust on him. पण तुम्ही तेवढा देवावर विश्वास ठेवला You need पाहिजे. to depend on him. देवावर तेवढं अवलंबून जगायला पाहिजे. That means म्हणजे troubles can be limited if God wants. जर देवाची इच्छा झाली तर मर्यादित त्रास मर्यादितपणे होऊ शकतात. मर्यादित. God has set his timetable, देवाने त्याचं वेळापत्रक ठरवलंय and according to his timetable he works. आणि देव देवाच्या वेळापत्रकाप्रमाणे काम करतो. Amen. आपल्या वेळेप्रमाणे देव हलत नाही. Don't forget the church. चर्च नाही विसरायचं, Don't forget God. देव नाही विसरायचा Don't forget God's kingdom. आणि देवाचं राज्य नाही विसरायचं God, don't forget his work. आणि देवाचं काम नाही विसरायचं. Don't forget your relationship with him. तुझं देवाशी जे नातं आहे ते कुठल्याही आणि कुणाच्याही पायी विसरू नको. Amen. कारण हे आहे म्हणून ते आहे, हे गेलं तर तेही जाईल. Your foundation is Jesus. तुझा पाया येशू आहे. Your foundation is the word of God. तुझा पाया देवाचं वचन आहे. You are spiritual. तुम्ही लोक जे आध्यात्मिक आहात, Always
Let your family know that तुम्ही- church is important, God is important, prayer is important. तुम्ही लोक जे आध्यात्मिक लोक आहात, तुम्ही तुमच्या परिवाराला, घरच्या लोकांना हे पटवून सांगा की नाही, चर्च महत्वाचं असतं, देव महत्वाचा आहे, कारण शेवटी देव हा लागतोच. तर आत्तापासून सुरू करा आणि चर्चला चला. Never forget तर कधी विसरायचं नाही that the God who has answered you before in your trouble is the same God you need tonight and today and every day. तर कधी हे विसरायचं नाही की ज्या देवाने अगोदर तुझ्या त्रासांमध्ये तुला उत्तर दिलेलं आहे, तोच देव तुला आज, उद्या, परवा, काल नेहमी गरजेचा आहे. It's always good to be in touch with the roots. बघा, जे आपलं मूळ आहे ना, मूळ त्याला धरून राहिलेलं नेहमी चांगलं. Never forget what God has done for you. आणि देवाने तुझ्यासाठी जे केलंय ना, ते कधी विसरू नको. In every speech of yours, तुझं जे सगळं बोलणं असतं ना, ह्या तोंडाने जे काही तुम्ही लोक बोलता, let your people, your home people, your friends know तुझ्या घरच्या लोकांना, तुझ्या मित्र परिवाराला सगळ्यांना कळू दे that it was God who helped you in the days of की trouble. देवाने तुझ्या संकट समयी तुला सहाय्य केलेलं आहे. तुझ्या तोंडातनं, तुझ्या बोलण्यातनं सगळ्यांना हे कळलं पाहिजे, लाजायचं नाही. Let your friends know मित्रांना कळू दे that it was God who helped you. की देवाने मला मदत केली, ज्यांनी केली आहे त्यांनी केली आहे, लाजायचं It कशाला. was God who saved you. देवाने मला वाचवलं, देवाने मला तारलं, It was God who blessed you. देवाने मला आशीर्वाद दिलाय. Always remember, नेहमी लक्षात when ठेवायचं, you are delivered from one trouble, एका त्रासातनं तुम्हाला सुटका मिळाली it doesn't mean that troubles will be gone forever. तर याचा अर्थ असा होत नाही की एका त्रासातनं सुटका मिळाली म्हणजे आता कायमचे सगळे त्रास गेले, असं नसतं. One package is over, another package is on the way. एक पॅकेज संपलं त्रासांचं, दुसरं पॅकेज ऑन द वे आहे. Amen. तर आरामात खिशात हात घालून बसू पण नका, प्रेयर सारखी चालू ठेवा. From विश्वास the दाखवा. time of trouble to the time of deliverance, that in between time is a process where God takes you, where God wants you to have your faith. येस, त्रासाच्या काळापासून सुटकेच्या काळापर्यंत देव काय करतो, तुम्हाला घेऊन जातो त्या संपूर्ण प्रक्रियेतून, की तुम्हाला तो ट्रेनिंग करतोय, प्रशिक्षण करतोय की त्यातनं जा म्हणजे घडशील. Don't think so people who are troubling you and they are happy there. तर असा विचार करू नका की जे लोक तुला त्रास देत आहेत ते अगदी सुखी आहेत. No, नाही, नाही. they are suffering the plagues of त्यांना God. पिढेचा त्रास होतो, देव त्यांच्यावर पिढा पाडवतो. They are being troubled more than you. तुझ्याहून जास्त त्यांना त्रास असतात. The trouble they are giving you is nothing to the trouble that God is giving जे them. त्रास ते तुला देत आहेत ना, ते काहीच नाहीये, त्याहून जास्त कितीतरी त्रास देव त्यांना देतोय. Anybody that touches a child of God, जो कोणी देवाच्या लेकराला हात लावेल, God will touch that person. देव त्या माणसाला सोडणार नाही, देव त्याला हात लावणार, देव त्याला हात घालणार. Amen. The celebrities are ready to pour money to हो get ना. the kind of peace that you have in your heart. आज हे प्रकाश झोतातले सेलिब्रिटी जे सगळे आहेत ना, अभिनेता म्हणा, सिंगर्स म्हणा, आपल्याला जी शांती आहे ती शांती मिळवायला मरतायत ते लोक. Yes. मरतायत पण मिळत नाही ती शांती. They are ready to throw away all the money सगळा पैसा द्यायला तयार असतात त्या शांतीसाठी to ते लोक. get the joy that you की जो have, आनंद तुझ्यात आहे तो आनंद त्यांना मिळावा पण मिळत नाही. the confidence that you have. जो विश्वास तुझ्यात आहे तो विश्वास त्यांना मिळावा पण मिळत नाही. You don't know how much God is for you. तुला माहित नाही बेटा, देव किती खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे, तुला अजून माहित नाही. Jesus said, येशू बोलले, my Father works माझा बाप काम as करतो I work. जसं मी करतोय. Even now he is working. आताही माझा बाप काम करत आहे. Working for whom? कोणासाठी? For animals? जनावरांसाठी, For you and me. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी देवबाप काम करत आहे. When you shout here, praise the Lord. जेव्हा तुम्ही प्रेज द लॉर्ड हा आरडाओरडा कराल, Balaam and Balak on the mountain cannot curse you. बलाम आणि बलाक डोंगरावरनं तुम्हाला आशीर्वाद देऊ नाही शकणार. Because God in the heavens, कारण देव जो स्वर्गात आहे he says, तो म्हणतो, the shout of the king is among these people. राजाचा जयघोष या लोकांमध्ये आहे. I will torment you, not them. मी तुझा छळ करीन, त्यांचा नाही. Say, whenever you have a shout for the living God, जेव्हा केव्हा तुम्ही जिवंत देवासाठी असा आरडाओरडा करताना, God will trouble the troublemaker. देव त्या त्रास देणाऱ्यांना त्रास देणार. Praise God. कोण तुझे तकलीफ दे रहा है? Shout a big hallelujah. हालेलुया बोला, जोर में हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Praise you, Jesus. हालेलुया. Thank you, Lord. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.